नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टाइप्स ऑफ सेट म्हणजे कोणते कोणते टाइप्स ऑफ सेट्स आहेत, जसे की एम्प्टी सेट, सिंगलटन सेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट. तर या व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम आणि प्रॅक्टिस सेट 1.3 हा सॉल्व्ह करणार आहोत. तर वेन डायग्राम म्हणजे काय आधी समजून घेऊया. Venn diagram is a visual representation using overlapping circles that illustrate the relation between different sets of data. म्हणजे यांनी काय म्हटलंय की वेन डायग्राम म्हणजे असा डायग्राम आहे जो ओव्हरलॅपिंग सर्कल्सने रिप्रेझेंट केला जातो. आता ओव्हरलॅपिंग हा सोडून द्या, तर सर्कल्सने रिप्रेझेंट केला जातो आणि त्यात काय असतं, एलिमेंट्स ऑफ सेट्स म्हणजे सेट्सचा जो बी डाटा आहे. आता आहे बघा, फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू, जसं की आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहितो की सेट हा ए असा आहे की त्यात 1 2 3 4 5 असे हे एलिमेंट्स आहेत. म्हणजे काय, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5. तर हा आपण वेन डायग्राम मध्ये कसा रिप्रेझेंट करतो, एक सर्कल काढतो, त्याचं नाव ए देतो कारण की या सेटचं नाव ए आहे आणि त्यात डाटा म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ते लिहितो 1 2 3 4 5. एवढंच आहे. सेट ए इज शोन बाय वेन डायग्राम इन दिस फॉर्म. आता सेट बी हा आपण कोणत्या मेथडनं लिहायलोय, सेट बिल्डर फॉर्म मध्ये राहिलो. आता काय आहे, एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर आणि एक्सचे व्हॅल्यूज नॅचरल नंबर मध्ये जे 7 पेक्षा लहान आहेत ते आहेत. म्हणजे आपण कसं लिहितो, म्हणजे सेट बी आहे म्हणून या सेटचं नाव आधी आपण बी लिहिलं. त्यानंतर सर्कल काढा किंवा स्क्वेअर काढा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ट्रायंगल काढा, काहीही चालतं. आता सेट बी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येणार, 1 2 3 4 5 6 7 7 येणार नाही. का येणार नाही, कारण की एक्स हा 7 पेक्षा लहान आहे. एवढंच आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे काय असतं, सर्कलमध्ये आपण एक डायग्राम काढतो आणि त्यात आपण जे बी सेट मध्ये एलिमेंट्स आहेत ते लिहितो. आता पुढे बघू सबसेट. आता सबसेट म्हणजे काय, इफ A and B are two sets and every element of B is also element of A, then B is subset of A. म्हणजे यांनी काय म्हटलंय की A आणि B जर दोन सेट्स असतील समजा आणि प्रत्येक B चा एलिमेंट हा A चाही एलिमेंट असेल तर B हा A चा सबसेट आहे. आता एक्झाम्पल मध्ये समजू, सेट A आहे, त्यात 1 2 3 4 5 6 7 असे एलिमेंट्स आहेत आणि बी असा सेट आहे ज्यात 2 5 3 आणि 7 हे एलिमेंट्स आहेत. म्हणजे बघा, बी मध्ये इथूनच बघ, ए आणि बी हे दोन सेट आहेत. बी मध्ये असणारे प्रत्येक एलिमेंट हा ए मध्येही आहे. म्हणजे बघा, 2 बी मध्ये आहे, ए मध्ये पण आहे. 5 हा बी मध्ये आहे, ए मध्ये पण आहे. 3 हा बी मध्ये आहे, ए मध्ये पण आहे. 7 बी मध्ये आहे, ए मध्ये आहे. म्हणजे बी मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट ए सेट मध्येही आहे. त्यामुळे आपण काय लिहितो, एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ ए, देअरफॉर बी इज सबसेट ऑफ ए. हे सिम्बॉलिक नोटेशन आहे कशाचं, सबसेटचं. आता आपण हे वेन डायग्राम मध्ये बघू. हा सेट बी दिला, ओव्हरलॅपिंग सर्कल्स म्हणजे सर्कलवरती एका सर्कलवर दुसरा सर्कल ओव्हरलॅप झाला. आता हा सेट बी आहे, बी मध्ये असलेले एलिमेंट्स कोणते, 2 3 5 7 आणि ए मध्ये 1 4 6. आता ए हा सेट कोणता आहे, हा पूर्ण मोठा सेट आहे. त्यात कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ए मध्ये हे सगळे एलिमेंट्स आहेत. म्हणजे ए मध्ये बी ही आहे आणि उरलेले एलिमेंट्स ही आहे. कळालं. आता पुढचं एक्झाम्पल, एन इज सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत, 1 2 3 4 आणि आय सेट ऑफ इंटिजर्स. आता इंटिजर्स कोणते आहेत, मायनस इन्फिनिटी पासून -2 -1 0 1 2 3. म्हणजे नॅचरल नंबर्स ही आहेत याच्यात. हे बघा, हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत इंटिजर मध्ये आणि प्लस हे नंबर्स ही आहेत. त्यामुळं नॅचरल नंबर हा इंटिजरचा सबसेट आहे. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय समजू. युनिव्हर्सल सेट, अ सेट containing all elements under consideration for specific discussion or problem. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा सेट ज्यात सर्व एलिमेंट्स आहेत. काय म्हणणार, प्रत्येक एलिमेंट ज्या सेटमध्ये असेल, म्हणजे एका ज्या सेटमध्ये कोणताही नंबर म्हटला, कोणताही ऑब्जेक्ट म्हटला किंवा कोणताही एलिमेंट आहे तो त्या सेटमध्ये असणारच कुठल्याही प्रॉब्लेममध्ये. त्या सेटला युनिव्हर्सल सेट असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघू, अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स टू बी सिलेक्टेड फ्रॉम स्कूल हिअर ऑल. आता बघा, तुमच्या शाळेतलंच, तुमची शाळा आहे,
शाळेत तुम्हाला 15 मुलांची एक क्रिकेट टीम बनवायची. आता त्या क्रिकेट टीम हा एक क्रिकेट टीमचा एक सेट झाला. तर युनिव्हर्सल सेट काय असतो की ऑल स्टुडंट इन स्कूल, म्हणजे तुम्ही क्रिकेट टीम कुठली बनवणार, शाळेची बनवायला. त्यामुळं शाळेत असलेले प्रत्येक विद्यार्थी त्यापैकीच आपण चूज करणार की हा या व्यक्तीला क्रिकेट येतो का नाही असं आपण चूज करतो. म्हणून ती टीम ही शाळेतली पकडतो. त्यामुळं शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा एलिमेंट झाला कसला, युनिव्हर्सल सेटचा. जनरली युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू, म्हणजे युनिव्हर्सल सेट हा कॅपिटल यू न डिनोट केला जातो आणि वेन डायग्राम मध्ये हे रेक्टँगलनं मोस्टली रिप्रेझेंट केलं जातं. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सपोज यू इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळ्यात मोठा सेट असं लक्षात ठेवा. इफ बी इज सबसेट ऑफ यू. सबसेट प्रत्येक कोणताही सेट असो, हा कोणताही सेट युनिव्हर्सल सेटचा सबसेटच असतो, एवढं लक्षात ठेवा. बी इज सबसेट ऑफ यू लक्षात ठेवा. काय म्हणजे सपोज कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेटचा सबसेटच असतो. ह्याच्यात कॉम्प्लिमेंटचा काय बघूया. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय. सपोज कॅपिटल यू इज युनिव्हर्सल सेट. इफ कॅपिटल बी इज सबसेट ऑफ यू, then set of all elements of u which are not in b is called complement of b, आणि it is denoted by b dash किंवा b वरती असं स्मॉल c आपण लिहितो. म्हणजे काय म्हटलंय की b नॉट म्हणजे b dash किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ b इज डिफाइंड ॲज. आता ही कोणती मेथड आहे, सेट बिल्डर फॉर्म. आता b dash इज इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू u, म्हणजे x हा युनिव्हर्सल सेट मधला एक एलिमेंट आहे आणि x इज नॉट x डोंट बिलॉंग टू b. म्हणजे काय, आता हे बघा फॉर एक्झाम्पल आपण हे बघा, कॅपिटल यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले एलिमेंट्स कोणते, 1 2 3 4 5 6 7 असे आहेत. ए इज इक्वल टू 1 3 आणि 7. ए मध्ये 1 3 आणि 7 फक्त एवढे एलिमेंट्स आहेत. तर ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत, जे ही या सेटमध्ये नाहीत. उरलेले ते सगळे एलिमेंट्स कशात येणार, कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये. आता हे एलिमेंट सोडले तर कोणते कोणते आहेत, 2 4 5 आणि 6. म्हणून ए डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये जे ही या सेटमध्ये नाही ते सगळे एलिमेंट्स आहेत. म्हणजे कोणते आहेत बघा, 2 ए मध्ये नाही आहे त्यामुळे याच्यात आला, 4 नाही म्हणून यात आला, 5 यात नाही म्हणून आला आणि 6 यात नाही म्हणून आला. आता ही नोट आहे इम्पॉर्टंट. नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. म्हणजे काय म्हटलंय, एक ही एलिमेंट ए आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये कॉमन नसतो. आणि काय म्हटलंय, कॅपिटल ए म्हणजे सेट ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए ही युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू म्हणजे युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट, म्हणजे युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट जोही असतो तो एम्प्टी सेट असतो. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये प्रत्येक एलिमेंट असतात आणि जर त्या एलिमेंट जर असा एक सेट आहे जो कॉम्प्लिमेंट असेल युनिव्हर्सल सेटचा तर तो म्हणजे एम्प्टी सेट. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. ह्या फक्त लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. आता आपण सॉल्व्ह करू एक्सरसाइज 1.3. आता काय सांगितलंय, तुम्हाला सेट दिलाय ए बी सी आणि डी आणि त्यात तुम्हाला लिस्टिंग, आता तुम्हाला इथं दिसत असेल बघा स्क्रीनवरती, सेट ए बी सी आणि डी असे 4 सेट्स दिलेत आणि त्यात तुम्हाला लिस्टिंग फॉर्म मध्ये एलिमेंट्स दिलेत, स्मॉल ए बी सी डी ई एफ असं, आणि तुम्हाला ते सांगायचं आहे की यातल्या ज्या दिलेल्या स्टेटमेंट्स आहेत त्या ट्रू आहेत की फॉल्स. आता असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा सगळ्यात सोपा मेथड म्हणजे कोणता आहे, वेन डायग्राम काढायचा. आता काय आहे बघा, त्यात कॅपिटल ए इज इक्वल टू स्मॉल ए बी सी डी आणि ई असं लिहिलेलं आहे. मग आपण काय करायचं की वेन डायग्राम मध्ये आधी एक सर्कल काढायचा मोठा, त्यात ए लिहायचं, त्या सेटचं नाव लिहिलं आपण कॅपिटल एनं, आणि त्यात कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि ई आहे असे लिहिले. त्यानंतर काय दिले, कॅपिटल बी.
आता कॅपिटल बी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? सी आहे, डी आहे, ई आहे आणि एफ आहे. मग काय लिहायचं? बी मध्ये असलेले एलिमेंट्स जे ए आणि बी मध्ये कॉमन आहेत ते कॉमन करून घ्या. म्हणजे हा बी चा जर सेट असेल तर यात सी, डी, ई आणि एफ आहे. आणि सी, डी आणि ई तर आहेच, म्हणजे जे एलिमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे हे कॉमन एलिमेंट झाले ए आणि बी मध्ये. आणि एफ हा ए मध्ये नाही आहे पण बी मध्ये आहे, म्हणून आपण यात एक्स्ट्रा लिहिलं. आता सी सेट, सी मध्ये कोणते आहेत? बी आणि डी, म्हणून आपण लिहिलं. डी ए आणि ई फक्त आहे, त्यामुळे आपण असं लिहिलं. तर त्यांनी काय विचारलंय की हे तुम्हाला दिलंय सी इज सबसेट ऑफ बी. आता सी हा सबसेट बी चा आहे का? बी आणि सी मध्ये कोणते कोणते कॉमन आहेत? फक्त डी आहे. सी चा प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आहे का? हा स्मॉल बी नाही आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट फॉल्स होते. पुढं ए इज सबसेट ऑफ डी. ए चा प्रत्येक एलिमेंट डी मध्ये आहे का? ए आणि ई हा डी मध्ये आहे, पण तो ए मध्ये कॉमन आहे. बी, डी आणि सी हा डी मध्ये आहे का? नाही आहे, त्यामुळं ही बी फॉल्स होते. कॅपिटल डी इज सबसेट ऑफ बी. डी चा प्रत्येक एलिमेंट बी मध्ये असला पाहिजे, आहे का? ए हा बी मध्ये नाही आहे, त्यामुळं हे बी फॉल्स होते. डी इज सबसेट ऑफ ए. डी चे प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहेत का? डी मध्ये कोणते कोणते आहेत? ए आणि ई. ए मध्ये आहेत का? हो आहेत, ए आणि ई, त्यामुळे ही ट्रू होते. बी इज सबसेट ऑफ ए. बी मध्ये प्रत्येक एलिमेंट ई, सी, डी आहे, पण एफ आहे का? नाही आहे, त्यामुळं हे बी फॉल्स होतं. सी इज सबसेट ऑफ ए. सी मध्ये प्रत्येक एलिमेंट कोणता आहे? बी आणि डी. ए मध्ये आहे का? हो आहे, त्यामुळे ही ट्रू होते. आता पुढचा. आता काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये? टेक 1 to 20 as युनिव्हर्सल सेट अँड शो एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आता यात आपल्याला वेन डायग्राम काढायचं. आणि एक्स काय सांगितलंय? एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि एक्स हा 7 ते 15 मध्ये लाई करतं. आणि वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन आणि वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा पद्धत सांगतो तुम्हाला. आधी आपण काय करायचं? वाय लिहू आधी, हे कॅपिटल वाय. आता यात प्राईम नंबर्स 1 to 20 असे कोणते कोणते आहेत? कोणते कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. एवढेच आहेत 1 to 20 मध्ये. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता एक्स काय आहे? 7 ते 15 मध्ये असलेले एलिमेंट्स. आता 7 आणि 15, 7 येणार का? नाही येणार, त्यामुळे हा 7 येणार नाही आहे. 7 एक्सक्लुडिंग आहे, त्यामुळं असं घ्या, हे कॅन्सल करा. 11, 13 येणार आणि कोणते येणार? 8, 9, 10, 11 आहे, 12, 13, 14 आणि याचं नाव काय द्या? एक्स. एक्स मध्ये काय आहे? 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान असलेले एलिमेंट्स कोणते कोणते आहेत? 8, 9, 10, 11, 12, 13. आणि वाय मध्ये 1 to 20 प्राईम नंबर्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आता उरलेले जे एलिमेंट्स आहेत ते या युनिव्हर्सल सेटमध्ये लिहा. आता कोणता? 1 नंबर कुठं आहे का दोन्ही सेटमध्ये? नाही आहे. 2 आहे, 3 आहे, 4 आहे का? नाही. 5 आहे, 6 आहे का? नाही आहे. 7 आहे, 8 आहे, 9, 10, 11, 12, 13, 14. 15 आहे का? नाही आहे, 15 ला. 16 नाही आहे, 17 आहे, 18 नाही आहे, 19 आहे, 20 नाही आहे, 20 ला. झालं, एवढंच होतं सॉल्व्ह करायचं. आता पुढं काय दिलंय? u is equal to 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 20.
आणि p इज इक्वल टू 1 3 7 10. देन शो सेट u p and p dash using Venn diagram आणि व्हेरीफाय p dash p's कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p. आता हे सॉल्व करायचं आहे, हे आपण जरा पुढं करू. आधी फोर्थ क्वेश्चन बघू काय आहे. कॅपिटल ए इज इक्वल टू 1 3 2 7. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. आता सबसेट म्हणजे काय असतं, असा एलिमेंट जो ए मध्ये आहे, म्हणजे असा सेट जो ज्यातले प्रत्येक एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. मग आपण काय लिहू शकतो, बी इज इक्वल टू 1 हा एक सबसेट झाला. सी इज इक्वल टू 3, डी इज इक्वल टू 7. आता बघा बी हा सेट असा आहे ज्यात एक एलिमेंट आहे कोणता 1 आणि तो ए मध्ये पण आहे. सी असा सेट आहे ज्यात 3 आहे तो ए मध्ये आहे. डी असा सेट आहे ज्यात 7 आहे तो ए मध्ये आहे. काहीच डिफिकल्ट नाही आहे यात. आता पुढचा पाचवा काय लिहिलंय, सेट पी असा सेट आहे ज्यात काय आहे, रेसिडेंट इन पुणे अशा पीपल्स आर रेसिडेंट इन पुणे, एम रेसिडेंट इन एमपी, आय रेसिडेंट इन इंडिया, बी रेसिडेंट इन इंडिया, आय रेसिडेंट इंदोर आहे, एच रेसिडेंट इन महाराष्ट्र आणि राईट सबसेट रिलेशन बिटवीन देम आणि विच इज युनिव्हर्सल सेट. आता पी रेसिडेंट इन पुणे आणि एच रेसिडेंट इन महाराष्ट्र. आता मला सांगा पुणे हे कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जो व्यक्ती पुण्यात राहतो तो महाराष्ट्रामध्ये बी डिफॉल्टच राहतो. त्यामुळं काय आपण लिहू शकतो, पी इज सबसेट ऑफ एम. म्हणजे पुण्यात असलेला व्यक्ती हा महाराष्ट्रात राहतोच. पुढं काय आहे, आय रेसिडेंट ऑफ इंदोर आणि एम रेसिडेंट इन एमपी. म्हणजे इंदोरमध्ये राहणारा, इंदोर कुठं आहे, एमपी मध्ये आहे, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे आय इज सबसेट ऑफ एम. हे एच इथं एच इथं महाराष्ट्र आलेलं आहे. म्हणजे इंदोरमध्ये असलेला व्यक्ती हा मध्य प्रदेशमध्ये राहतोच. पुढं काय आहे, बी रेसिडेंट ऑफ इंडिया. आता महाराष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती हा डिफॉल्ट इंडियामध्ये राहतोच. त्यामुळं एच हा सबसेट ऑफ बी आणि मध्य प्रदेश ही भारतातच आहे. त्यामुळं एम हा सबसेट आहे बीचा. आता बी म्हणजे हा भारत. आता इथं काय राईट सबसेट रिलेशन बिटवीन देम, मग आपण हे लिहिलं. आता काय विचारलंय, विच इज युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबो. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, सगळ्यात मोठा सेट. आता मला सांगा पुणे सगळ्यात मोठा सेट असू शकतो का, नाही, कारण की पुणे हे कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये. बरं मग महाराष्ट्र आहे का, नाही. का, कारण की इंदोरमध्ये राहणारा व्यक्ती हा महाराष्ट्रात राहतो का, नाही राहत. इंदोरमध्ये राहणार कुठं राहतो, मध्य प्रदेशमध्ये. मग मध्य प्रदेश आहे का, नाही, कारण की पुण्यात राहणारा व्यक्ती एमपी मध्ये राहत नाही. चला बी बघूया. बी म्हणजे काय, इंडियामध्ये. आता पुणेमध्ये राहणारा महाराष्ट्रात राहतो, पुणेमध्ये राहणारा इंडियामध्ये राहतोच डिफॉल्ट. आता मध्य प्रदेश ही भारतात आहे, महाराष्ट्र ही भारतात आहे. त्यामुळे देअरफॉर बी इज युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबो असं आपण लिहू शकतो. आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. सिक्स क्वेश्चन काय सांगत आहे, विच सेट कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर गिवन बिल. आता पहिला सेट ए असा सेट आहे ज्यात मल्टिपल्स ऑफ 5 आहे. सेट बी असा आहे ज्यात मल्टिपल्स ऑफ 7 आहेत आणि सेट सी असा आहे मल्टिपल्स ऑफ 12 आहेत. युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट ज्यात सगळे एलिमेंट्स येतात आणि सगळ्यात मोठा सेट आहे. आता यात कोणता सेट युनिव्हर्सल सेट आहे असं विचारलेलं आहे. आता बघा ए मध्ये कोणते 5 10 15 आणि 20 आणि बी मध्ये कोणता आहे 7 14 21 आणि 28. आता यात 5 आहे का, बी मध्ये नाही आहे. त्यामुळं बी हा युनिव्हर्सल सेट नसणार. चला यात 7 आहे का, नाही आहे. त्यामुळं ए ही हा युनिव्हर्सल सेट नसणार. चला सी मध्ये बघू, 12 आहे पण 5 आहे का, नाही. मग सी बी युनिव्हर्सल सेट नाही. म्हणजे यातला कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेट नाही, कारण की यात कोणत्याच सेटमध्ये प्रत्येक एलिमेंट आहे असा कोणताच असा सेट नाही. त्यामुळे आपण लिहू शकतो देअरफॉर नो एनी सेट इज
युनिव्हर्सल सेट. आता पुढचा कॅपिटल P इज इक्वल टू 4. आता काय सांगितलं, मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजे कोणता, 4, 8, 12, 16 म्हणजे असं 4च्या टेबलमध्ये म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये असणारे एलिमेंट्स. आता T असा एलिमेंट्सचा सेट आहे ज्यात इवन स्क्वेअर नंबर्स आहेत. आता इवन स्क्वेअर नंबर कोणते असतात, 4 आहे, 16 म्हणजे 2 स्क्वेअर 4, मग नंतर कोणता 4 स्क्वेअर 16, 6 स्क्वेअर 36, 8 स्क्वेअर 64, 10 स्क्वेअर 100. आणि जे ही एलिमेंट्स येतात ही प्रॉपर्टी असत्या की हे कायम डिव्हिजिबल बाय 4 असतातच. त्यामुळं आता हे बघा, टी मध्ये असला 4 हा यात आहे का, हो आहे. 16 यात आहे का, हो आहे. 36, आता 32 नंतर हा 36च येतो. 36 यात आहे, 64 यात येतच कारण की 64 कायम डिवाइड बाय 4 असतं. 100 डिवाइड बाय 4 आहे का, आहे. 144 हो आहे. त्यामुळं आपण लिहू शकतो P इज युनिव्हर्सल सेट. चला क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलंय की कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. कशाचं कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे, स्टुडंट हू सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. मग आता त्याचं कॉम्प्लिमेंट, जर समजा या क्लासमध्ये एवढे विद्यार्थी आहेत ज्यांना म्हणजे हा पोर्शन ज्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले, तर असे किती विद्यार्थी आहेत याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. या सेटमधल्या या भागाला 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत, तर मग काय याचं कॉम्प्लिमेंट येणार, म्हणजे जे एलिमेंट्स यात नाही तर कोणते, हे वाले. तर आता काय सांगू शकतो आपण की या मुलांना 50% पेक्षा कमी मार्क्स पडले, मग आपण तेच लिहायचं होतं, स्टुडंट हू सेक्युअर लेस देन 50% मार्क्स इन मॅथ. एवढंच होतं. क्वेश्चन नंबर 7 झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 3 करणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलं आहे बघा, इथं आपल्याला वेन डायग्राम काढायचा आहे. कॅपिटल U इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि कॅपिटल P इज इक्वल टू 1 3 7 आणि 10. कॅपिटल U इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. बरं, आता आपल्याला काय सांगितलंय की या सेटमध्ये याचा वेन डायग्राम काढायचा आहे ज्यात युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले एलिमेंट्स 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 आणि कॅपिटल P सेट नावाचा जो सेट आहे त्यात 1 3 7 आणि 10 असे एलिमेंट्स आहेत. तर आता कसा काढायचा, काय आपल्याला माहित आहे की युनिव्हर्सल सेट कायम एका रेक्टँग्युलर बॉक्समध्ये आपण काढला जातो, कॅपिटल U असेल. आता आपण काढूया P सेट. आता P सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असणार आहेत, 1 3 7 आणि 10 झालं. आता P डॅश नावाचा असा सेट, P डॅश म्हणजे कोणता, कॉम्प्लिमेंट ऑफ P. आता कॉम्प्लिमेंट ऑफ P इथं काढू. त्यात कोणते असणार, जे P मध्ये नसतात ते सगळे एलिमेंट्स कशात असतात, P डॅश म्हणजे P कॉम्प्लिमेंट मध्ये असतात. आता कोणते कोणते आहेत, 1 आहे P मध्ये त्यामुळे आपण 1 लिहू शकत नाही, त्यामुळं 2 आहे, नाही आहे मग 2 लिहू. 3 नाही, 3 यात आहे त्यामुळे लिहू शकत नाही. 7 आहे यात, 8 नाही आहे त्यामुळे 8 लिहू. त्यानंतर कोणता, 9 नाही आहे, 10 P मध्ये आहे, 11 नाही आहे, 12 नाही आहे. आणि काय म्हटलंय आपल्याला, त्यामुळे आपण हे असं आता रिप्रेझेंट केलेलं आहे. हे युनिव्हर्सल सेट झालं, त्यानंतर हा सेट P झाला आणि हा सेट P डॅश किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ P असं म्हणू शकतो. आणि काय म्हटलेलं आहे सेकंड मध्ये की व्हेरीफाय दॅट P डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे कॉम्प्लिमेंट ऑफ P आहे, याचा कॉम्प्लिमेंट P आहे. आता मला सांगा याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे या सेट मध्ये नसणारे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, म्हणजे आपण इथं बोट ठेवा पाहिजे म्हणजे हात ठेवा आणि जे बी उरलेले सगळे सेट आहेत ते असणार P कॉम्प्लिमेंटचे, म्हणजे हा P डॅशचा
डॅश इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विचारलं. आता पी डॅश म्हणजे हे बघा, पी डॅश वरती आपण हात ठेवला तर कोणते कोणते एलिमेंट्स आहेत ते आपल्याला दिसत आहेत, जेही पी मध्ये आहेत ते, म्हणजे 1, 3, 7 आणि 10. त्यामुळं आपण हे असं म्हणू शकतो की पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी. हेच आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलं आणि हे व्हेरीफाईड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.